हॅलो फ्रेंड्स, तर आजचा टॉपिक आहे स्किन प्रेप. स्किन प्रेप म्हणजे काय? CTML. CTML म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर. तर मी आज या टॉपिकमध्ये सेल्फसाठी आपण काय काय यूज करू शकतो स्किन प्रेपसाठी ते सांगणार आहे. सगळ्यात पहिला फेस क्लिनिंगसाठी आपण फेसवॉश यूज करायचा, आपण जो यूज करतो तो. त्याच्यानंतर टोनरसाठी मी तर लव अर्थचं टोनर आणि गुलाबरीचं टोनर यूज करते. तुम्ही यातलं कोणतेही घेऊ शकता. त्यानंतर येते मॉइश्चरायझरमध्ये दोन प्रकारचे मॉइश्चरायझर असतात. एक वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर, जेल बेस, आणि एक असतो तो क्रीम बेस मॉइश्चरायझर. आणि प्रायमर हे स्किनला डेली आपण यूज करू शकत नाही, तो स्किनला डॅमेज करतो. त्यासाठी जिथे जिथे पोर्स असेल तर आपण पोर प्रायमर यूज करू शकते, नंतर आपण स्किप करू शकतो. आपण डेली बेसला प्रायमर यूज करतच नाही आहे. चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला मी सेटाफिलच्या क्लिन्झिंगनं फेस पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता मी एका टिश्यू पेपरवर गुलाबरीचं टोनर अप्लाय करते. पूर्णपणे टोनर अप्लाय झाल्यावर मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझरसाठी माझे स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर असणार. ज्याची स्किन ऑइली असेल, म्हणजे पूर्ण फेसवर ऑइल येत असेल, तर इथं तुम्ही रिकोडचं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. ज्याची स्किन ड्राय असेल तर सेटाफिलचं मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. आणि ज्याची ऑइली स्किन असेल तर पूर्ण फेसला सेटाफिलचं मॉइश्चरायझर आणि टी झोनला फक्त वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. आता माझी स्किन आहे ती कॉम्बिनेशन आहे, तर मी कॉम्बिनेशन स्किनला इथे सेटाफिलचं मॉइश्चरायझर अप्लाय करते. मस्त प्रोडक्ट हातावर घ्या, ॲक्टिवेट करा. कोणतंही प्रोडक्ट अप्लाय करताना पहिला ॲक्टिवेट करा. कोणतं पण असून दे, जसं आपण शॅम्पूसुद्धा करताना हेअर वॉशला ॲक्टिवेट करूनच करायला हवा. पूर्ण फेस नेकवर व्यवस्थित प्रोडक्ट अप्लाय करून घेणे. आता माझं झालेलं आहे क्रीम बेस. आता मी करणार आहे वॉटर बेस, जेल बेस. इतर तुम्ही डेली यूजसाठी निव्याचं सुद्धा यूज करू शकताय. एकदम कमी क्वांटिटी घ्यायची आहे, ते पण ॲक्टिवेट करायचं असं हातावर, फक्त टी झोनला. पूर्ण फेसवर अप्लाय नाही होणार. तुम्ही स्किन प्रेप व्यवस्थित केला तर तुमचा मेकअप केलेला बेस कुठूनही निघणार नाही, केकी होणार नाही. जर तुमचा स्किन प्रेपच व्यवस्थित नसेल तर तुमचा बेस ड्राय, केकी, तुम्ही पाहिलं असेल बरेच 1-2 तासानंतर किंवा लगेच आपला बेस असा निघायला चालू होतो. सगळ्यात जास्त बेस इथून निघायला स्टार्ट होतो, इथून नजरून. हे स्किन प्रेप तुम्हाला डेली करायचं आहे. आंघोळ झाल्यावर आपण सगळ्यात पहिला फेस क्लीन झालेला जो असतो, आपण आंघोळ केल्यावर फेस असणे, त्याच्यानंतर आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे. एकदम अफोर्डेबल टोनर आहे. हे गुलाबरीचं तुम्ही घेऊ शकता किंवा रोज वॉटर हे टोनरसुद्धा एकदम अफोर्डेबल आपल्या डेली बेससाठी घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर आपल्या स्किन टाईपनुसार आपण मॉइश्चरायझर ठेवू शकता आपल्या ह्याच्यात कोणतं पण. सेटाफिल एकदम बेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर मी तर रिकोडचं वापरते. आणि आपल्याला पोर्स असले तर आपण पोर प्रायमर यूज करायचं आहे. आपण डेली यूजसाठी स्किन टाईपनुसार प्रायमर अप्लाय नाही करू शकत, कारण प्रायमरमध्ये इतके हार्श केमिकल असतात ना, ते आपल्या स्किनला डॅमेज करू शकतात. त्यासाठी बिना प्रायमरचा सुद्धा बेस होऊ शकतो. आणि मी आता 1-2 दिवसामध्ये असे व्हिडिओ टाकणार आहे ज्यात कन्सिलर विदाउट फाउंडेशनसुद्धा मेकअप तुम्हाला घरी करता येतील. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत आहात.